It's a good evening to all of you and once again welcome back to this beautiful world of Michaelis-Menten इक्वेशन. तर मी आज या ठिकाणी खूपच महत्त्वाचं आर्टिकल घेऊन आलेलो आहे. सांगितलं होतं काय मायकेलिस-मेंटेन इक्वेशन. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिली होती एक्झॅक्टली काय असतं मायकेलिस-मेंटेन इक्वेशन, जे की फक्त आणि फक्त नॉन लिनियर कायनेटिक्स फॉलो करत असतं म्हणतोय. नॉन लिनियर कायनेटिक्समध्ये शॉर्टमध्ये सांगितलं होतं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये की एक्झॅक्टली इन बिटवीन म्हणजेच मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक्स त्या ठिकाणी ती फॉलो करत आहे. म्हणजे झिरो पण नाही धड फर्स्ट पण नाही आहे. ओके, म्हणजे त्या दोन्हीच्या मध्ये त्या ठिकाणी ते कायनेटिक्स फॉलो करत असते. तर कसं फॉलो करत असते ते आज या ठिकाणी सांगणार आहे. लक्षात ठेवा, असं सांगितलं होतं की एक्स ॲक्सिस दिसतंय. एक्स ॲक्सिसवरती तुम्हाला सांगितलं होतं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे म्हणलं आहे. नंतर तुम्हाला सांगितलं वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटीचं कॉन्सन्ट्रेशन घ्या म्हणून सांगितलं होतं. ओके, जसं जसं तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाताल तसं तसं त्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल, नंतर व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे म्हणतोय. आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला त्या ठिकाणी सबस्ट्रेट आणि व्हेलॉसिटीचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी कॉन्स्टंट येणार आहे म्हणतोय. त्या पॉईंटला आपण सॅच्युरेशन पॉईंट असं सुद्धा म्हणलेलो आहे. ओके, तर लक्षात घ्या सॅच्युरेशन पॉईंट म्हणजे कसा, एक्झॅक्टली इथं सबस्ट्रेट ठेवलेलं आहे एक्स ॲक्सिसवरती, वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटी आहे, सुरुवातीला 0 आहे. म्हणजे काय, एक्झॅक्टली व्हेलॉसिटी 0 असणारे सबस्ट्रेट पण आपण त्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे म्हणतोय. ओके, जसं जसं तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाताल म्हणजे एक्स ॲक्सिसवरती त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी इन्क्रीज करत जाताल, तसं तसंच वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटी इन्क्रीज करत जायला लागलेलं आहे म्हणतोय. पण एका पर्टिक्युलर पॉईंट त्या ठिकाणी सॅच्युरेशन होणार आहे म्हणतोय. म्हणजे काय, एक्झॅक्टली इथून त्या ठिकाणी हा पॉईंट वाढत गेला पण पर्टिक्युलर या पॉईंटला सॅच्युरेशन होणार आहे म्हणतोय. तो पॉईंट इज नथिंग बट द वाय ॲक्सिसवरती घेतला तर तो असेल व्ही मॅक्स. ओके, व्ही मॅक्स सांगितलं होतं. दिसत असेलच तुम्हाला या ठिकाणी बोर्डावरती मेन्शन केलेलं आहे. आणि हा जो काय प्लाटू फेज या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला बोर्डावरती, ओके, ही प्लाटू फेज म्हणजे काय, तर एक्झॅक्टली तो झिरो ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतोय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिसत असेल तुम्हाला. ओके, व्हेलॉसिटी या ठिकाणी कॉन्स्टंटच आहे. ओके, सबस्ट्रेटचं जसं जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन नंतर वाढवत जाताल त्या ठिकाणी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनंच त्या ठिकाणी तो सबस्ट्रेट त्या ठिकाणी पुढे जातोय. म्हणजेच काय करतोय, तो झिरो ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतोय. ओके, एक्झॅक्टली कसं आहे तर 3 फेजेस आहेत. पहिला आहे फर्स्ट ऑर्डर, दुसरी मिक्स्ड ऑर्डर आणि तिसरी आहे झिरो ऑर्डर. ओके, वन बाय वन आपण जाऊयात. तत्पूर्वी जाण्याच्या पूर्वी आपल्याला एक फॉर्म्युला माहिती होता काय, तर इनिशियल व्हेलॉसिटी व्ही आय इज इक्वल्स टू व्ही मॅक्स मीन्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी into the C means substrate concentration divided by Km plus C. What exactly Km सांगितलं होतं की सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे जे की कॉन्स्टंट आहे. ओके, Km कॉन्स्टंट आहे म्हणतोय, C सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. एक्झॅक्टली Km काय तर तो कॉन्स्टंट आहे आणि C सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. वरती मल्टिप्लिकेशनमध्ये व्ही मॅक्स आहे C सोबत, खाली C तर आहे पण खाली काय आहे Km जो की कॉन्स्टंट आहे. या फॉर्म्युलानुसार जायचं आहे म्हणतोय. दिसत असेल तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पहिलं काय फर्स्ट ऑर्डर, दुसरं मिक्स्ड ऑर्डर आणि तिसरं झिरो ऑर्डर. तुम्हाला एक स्टार्टिंगला सांगितलं होतं काय की बेटा तुम्ही जर एखादा रिॲक्टंट घेतला रिएजंटसोबत मिक्स केला विथ द हेल्प ऑफ एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी ऑर द इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स देन देर विल बी द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट असं सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आणि एक्झॅक्टली तो जी काय एन्झाईम आहे त्या सबस्ट्रेटमधला, ओके, नंतर तो कंबाईन झालेला तो त्या ठिकाणी रिलीज आउट होतो आणि बाय प्रोडक्ट असेल तर बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी बाहेर पडतं असं सुद्धा सांगितलं होतं. म्हणजे एक्झॅक्टली काय तर सबस्ट्रेट घेतलं होता. ओके, नंतर आपण या ठिकाणी एन्झाईम मिक्स केला जेणेकरून एक कॉम्प्लेक्स तयार झालं सबस्ट्रेट प्लस एन्झाईम. ओके, म्हणजे सबस्ट्रेट आहे एन्झाईम आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार झाला आणि त्याच्यानंतर एक प्रोडक्ट तयार झाला म्हणतोय दॅट इज नथिंग बट द पी. म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायला लागलेलं आहे, जर ही जर रिॲक्शन जर रिव्हर्सिबल होत असेल, रिव्हर्सिबल म्हणजे काय, धड पुढं पण नीट जात नाही धड मागं पण जात नाही. ओके, म्हणजे एक्झॅक्टली आपण कॉम्प्लेक्स फॉर्मेशन किंवा प्रोडक्ट फॉर्मेशन जर सांगू शकत नसतोल तर त्या रिॲक्शनला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणायचं आहे. आणि जर डायरेक्टली तुम्ही प्रोडक्ट फॉर्मेशन सांगू शकतात म्हणजेच ती रिॲक्शन इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे असं सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तर एक्झॅक्टली काय सबस्ट्रेट आहे एन्झाईम आहे व ही इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजेच रेट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन, ओके, रेट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन दॅट इज नथिंग बट द ही आणि रेट ऑफ द बॅकवर्ड रिॲक्शन दॅट इज नथिंग बट द हा बाण. ओके, तो दिसतंय. त्याचं जर कायनेटिक्स फॉलो करायचं असेल तर वरचं कायनेटिक्स K1 असेल, खालचं कायनेटिक्स K2 असेल.
ओके, नंतर तो कॉम्प्लेक्स फॉर्मेशनपासून त्या ठिकाणी एक प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतं आहे म्हणले, दॅट इज नथिंग बट द K3. हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे म्हणतो आहे. व्हॉट एक्झॅक्टली द कायनेटिक्स दिसत असेल तुम्हाला, फर्स्ट ऑर्डर, मिक्स्ड ऑर्डर आणि झिरो ऑर्डर कायनेटिक्स. लक्षात ठेवा तो फॉर्म्युला VI इज इक्वल्स टू Vmax इंटू C डिवायडेड बाय Km प्लस C. ओके, त्या फॉर्म्युलानुसार जायचं आहे. फर्स्ट फेज म्हणजे काय तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असते, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असते म्हणतोय. या ठिकाणी मिक्स्ड ऑर्डरमध्ये काय म्हणजे ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन जी की लिनियर कायनेटिक्स फॉलो करते. ओके, नंतर काय मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक्समध्ये काय ज्याच्यामध्ये झिरो ऑर्डर कायनेटिक्स पण येत असेल म्हणतोय, किंवा धड त्या ठिकाणी फर्स्ट येत असेल, दोन्ही पण येत असेल तर ती रिॲक्शन किंवा ती जी कायनेटिक्स आहे ती म्हणजे मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक्स असते म्हणतोय. नंतर आहे झिरो ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे इट फॉलोज ओनली झिरो ऑर्डर कायनेटिक्स. आता हे कसं होतंय, काय होतंय, सिरियल लक्षात घ्यायचं आहे. पहिलं काय सांगितलं मी, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट इज व्हेरी लो. लक्षातच ठेवायचं आहे, विसरायचं नाही आहे म्हणतोय. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट कसा आहे बेटा, लो आहे. ओके, मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक्समध्ये जर गेला असतो बेटा, ओके, तर त्या ठिकाणी जी काय कॉन्सन्ट्रेशन असेल सबस्ट्रेटचं ते ठिकाणी मीडियम असेल म्हणतोय. ओके, आणि या ठिकाणी झिरो ऑर्डरमध्ये काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट वाढवतच जायला लागलायस तू, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट तू वाढवतच जायला लागलायस म्हणतोय. ओके, ते झिरो ऑर्डर कायनेटिक्समध्ये येत आहे म्हणतोय. तर लक्षात कसं ठेवायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट लो असेल तर फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट मीडियम म्हणजे मिक्स ऑर्डर कायनेटिक्स. तुम्हाला आठवत असेल ही रिॲक्शन सबस्ट्रेट प्लस एन्झाईम म्हणजे पर्टिक्युलरली काय तर तो सबस्ट्रेट पर्टिक्युलर त्या एन्झाईममध्येच फिक्स व्हायला आहे, म्हणजे लॉक अँड की मेकॅनिझम त्या ठिकाणी फॉलो व्हायला लागले म्हणतोय. म्हणजे याचा अर्थ कसा आहे तर इमॅजिन करा, सपोज या ठिकाणी ही एन्झाईमचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, समजा हे 10 एन्झाईमचे मॉलिक्युल्स आहेत, एक्झॅक्टली 10 एन्झाईमचे मॉलिक्युल्स आहेत, पण या ठिकाणी कंडिशन काय, सबस्ट्रेटचं मॉलिक्यूल खूप कमी आहेत. समजा 5च त्या ठिकाणी सबस्ट्रेटचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, म्हणजे 5 सबस्ट्रेटचे मॉलिक्युल्स आहेत आणि त्या ठिकाणी 10 एन्झाईमचे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे 5 त्या ठिकाणी काय व्हायला लागलेत, एन्झाईमचे मॉलिक्युल्स उडून राहायला लागल्यात म्हणतोय. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट लो ही अशी कंडिशन आहे म्हणतोय. म्हणजे एन्झाईम या ठिकाणी कसं आहे बेटा, जास्त आहे आणि सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. म्हणजे इट फॉलो द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. लक्षात ठेव, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. ओके, आता दुसरी कंडिशन काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज मीडियम म्हणजे कसं, इथं 5 होतं तर इथे जास्तीत जास्त 7 असेल किंवा 8 असेल, पण एन्झाईमचे मॉलिक्युल्स 10 आहेत समजा. ओके, म्हणजे याच्यापेक्षा ते कैक पटीने जास्त आहेत म्हणतोय, म्हणजे 7 किंवा 8 आहेत म्हणजे मीडियम आहेत. एक्झॅक्टली हीच कंडिशन लक्षात ठेवायची. म्हणजे इट फॉलो द मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक्स. ओके, आणि तिसरी जी काय कंडिशन आहे काय, झिरो ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट कसं आहे बेटा, इथं खूपच जास्त आहे. म्हणजेच एक्झॅक्टली काय तर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे. ओके, समजायला लागले. म्हणजे 10 एन्झाईमचे मॉलिक्युल्स होते, आपण त्यासोबत 5 सबस्ट्रेटचे मॉलिक्युल्स घेतले होते, पहिल्या कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमध्ये 7 किंवा 8 घेतले होते. इथे एक्झॅक्टली 10 किंवा 11 आहेत, म्हणजे 11 ते 12मध्ये त्या ठिकाणी सबस्ट्रेटचे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे एन्झाईम या ठिकाणी कमी आहे, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. म्हणजेच इट फॉलो द झिरो ऑर्डर कायनेटिक्स. कसा पण MCQ विचारतील आलंच पाहिजे बेटा, इट फॉलो द झिरो ऑर्डर कायनेटिक्स. म्हणजेच दिस इज द प्लॅट्यू फेज. ओके, म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट तुम्ही किती पण वाढवत गेलात तर पर्टिक्युलर एका व्हेलॉसिटीलाच तो त्या ठिकाणी स्टॉप होणार आहे. म्हणजेच इट फॉलो द झिरो ऑर्डर कायनेटिक्स मीन्स प्लॅट्यू फेज. ओके, हे अशा कंडिशन्स आहेत म्हणतोय. लक्षात घ्या बेटा, आपल्याला फॉर्म्युला तर सेमच होता. काय, इनिशियल वेलॉसिटी VI, initial velocity VI of the reaction is equals to the maximum velocity Vmax into the substrate concentration C divided by काय सांगितलेलं होतं Km plus C. Km काय तर रिॲक्शनचा कॉन्स्टंट आहे प्लस C आहे, म्हणजे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आहे.
तिन्ही कंडिशनला फॉर्म्युला अप्लाय करा म्हणतोय. काय सांगितलं पहिलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज व्हेरी लो. म्हणजे हे काय सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन दिसतंय तुम्हाला, यस, ही काय खूपच कमी आहे म्हणतोय. ओके, म्हणजे व्ही मॅक्स इन टू द सी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट कसं आहे, खूपच कमी आहे. म्हणजे कंडिशन काय, सी इज लेस दॅन के एम, ही कंडिशन आहे. ही पहिली कंडिशन फर्स्ट ऑर्डरची दिसतंय तुम्हाला, ही पहिली कंडिशन आहे. आता दुसरं काय सांगितलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज मीडियम. ओके, आणि तिसरं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज व्हेरी हाय. पहिली कंडिशन बघायला होतं आपण काय, तर सी इज लेस दॅन दॅट ऑफ द के एम, म्हणजे त्या ठिकाणी के एम जास्त आहे. म्हणजे कॉन्स्टंट जो काय आहे, ओके, के एम, तो काय या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे मॅथमॅटिकल ॲप्लिकेशन या ठिकाणी फॉलो करायचं आहे म्हणतोय. थोडं पुढं फॉरवर्डमध्ये लिहून टाकतोय मी. काय सांगितलं आहे, सी इज व्हेरी लेस दॅन दॅट ऑफ द के एम, म्हणजेच एक्झॅक्टली काय, व्ही इज इक्वल्स टू के इंटू सी. के इज द कॉन्स्टंट. ओके, व्ही एम इंटू सी डिवायडेड बाय के एम प्लस सी, व्ही एम इंटू सी डिवायडेड बाय के एम प्लस सी. म्हणजेच एक्झॅक्टली तुम्ही के एम आणि सी, याला सीचं निग्लिजिबल कॉन्सन्ट आहे ना, कॉन्सन्ट्रेशन निग्लिजिबल आहे, मग ह्याला कट करून टाका. कॉन्सन्ट्रेशन निग्लिजिबल असल्यामुळं कट करून टाका. खाली काय राहिलं, के एम, वरी काय राहिलं, सी डिवायडेड बाय के एम. म्हणजेच या ठिकाणी हा सीला सी ॲज इट इज आणि व्ही एम डिवायडेड बाय के एम. म्हणजेच एक्झॅक्टली असं सांगू शकतात आपण काय, की के इज नथिंग बट द व्ही मॅक्स डिवायडेड बाय के एम. ही पहिली कंडिशन, हा पहिला फॉर्म्युला आहे. व्ही इज इक्वल्स टू के इंटू सी, व्ही इज इक्वल्स टू के इंटू सी. व्हॉट एक्झॅक्टली के इज नथिंग बट द व्ही मॅक्स डिवायडेड बाय के एम. ही पहिली कंडिशन. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये तीच सांगितलेलं आहे काय, फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट इज मीडियम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज मीडियम म्हणलेलो आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय, सी आणि के एम निग्लिजिबल आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, इथं सीला सी, ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज निग्लिजिबल आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय, थोड्या याच्यापेक्षा जास्तच आहे. म्हणजे के एम सोबत तो कम्पॅरिझन जर केलं, एक्झॅक्टली दोन्ही पण समानच आहेत म्हणतोय. एक्झॅक्टली के एम आणि सी सिग्निफिकंट आहेत. सी अँड के एम इज सिग्निफिकंट. म्हणजे फॉर्म्युला जर किंमत ठेवली तर काय होतं, व्ही एम इंटू सी डिवायडेड बाय के एम प्लस सी. दिसतंय के एम प्लस सी एक्झॅक्टली. ओके, दोन्हीची किंमत जर तुम्ही सिग्निफिकंट म्हणलं म्हणजे काय, दोन्ही इक्वल्स आहे, जवळपास इक्वल्सच म्हणायचं. मीडियम म्हणल्यामुळे इक्वल्सच म्हणायचं जवळपास. ओके, तो हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय होणार आहे. पण एक्झॅक्टली काय करतोय तो, ही कंडिशन या ठिकाणी कट करून टाका. सी दिसतंय, सी, यस, सी अँड के एम इज सिग्निफिकंट. म्हणजे एक्झॅक्टली मिक्स्ड ऑर्डर कायनेटिक्समध्ये काय, तर झिरो ऑर्डर पण यायला लागलं, फर्स्ट ऑर्डर पण आहे. काय यायला लागले, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट याच्या कम्पॅरिझनमध्ये थोडं जास्त आहे, जे की आपण के एम सोबत रिलेट केलं. ओके, तर ते दोन्ही पण सिग्निफिकंट आहे असं सांगितलेलं आहे. आणि तिसरी कंडिशन काय सांगितलं, तर झिरो ऑर्डरमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इज व्हेरी हाय. म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायला लागलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट म्हणजे हा जो काय सी आहे, ओके, तो खूपच जास्त आहे. म्हणजे सी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द के एम. ही कंडिशन आहे. सी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द के एम, ही कंडिशन आहे. तर याच्या वेळेस काय करायचं आहे, के एम प्लस सी इज इक्वल्स टू तुम्ही सी धरा. म्हणजे ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सी म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. म्हणजे त्याला सी जर गृहीत धरलं, ओके, तर हा सी आणि हा सी कटतोय. म्हणजेच व्ही आय इज इक्वल्स टू व्ही मॅक्स. ही तिसरी कंडिशन आहे. काय सांगितलं फॉर्म्युला, व्ही आय मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू द मॅक्झिमम व्हेलॉसिटी. ही तिसरी कंडिशन आहे. ही पहिली कंडिशन, व्ही इज इक्वल्स टू के इंटू सी. के इज नथिंग बट द व्ही मॅक्स डिवायडेड बाय के एम. देन व्ही मॅक्स इंटू सी डिवायडेड बाय के एम प्लस सी होतं. ओके, दुसरी कंडिशनमध्ये तीच ॲज इट इज, कारण दोन्ही पण सिग्निफिकंट आहेत म्हणलं. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये काय, तर सी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द के एम. म्हणजेच एक्झॅक्टली काय, तर कॉन्सन्ट्रेशन दॅट इज नथिंग बट द के एम प्लस सी इज इक्वल्स टू सी. सी गेट कॅन्सल. देन व्ही आय इज इक्वल्स टू व्ही मॅक्स मीन्स initial velocity or the rate of the reaction is equals to the maximum rate of the reaction.
म्हणजेच काय एक्झॅक्टली कसं पण तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलात तरी एका मॅक्झिमम व्हेलॉसिटीला ते त्या ठिकाणी स्टॉप होतोय किंवा प्लाटू फेज फॉलो करताय म्हणतोय. दॅट इज नथिंग बट द झिरो ऑर्डर कायनेटिक्स. ओके, तर अशा पद्धतीने फर्स्ट ऑर्डर, देन मिक्सर ऑर्डर, देन झिरो ऑर्डर कायनेटिक्स. तुम्हाला एक साधा आणि सिंपल सांगितलं होतं काय की या ठिकाणी हा व्ही मॅक्स होता, ह्याचा जो हाफ काढला तुम्ही, ओके, समजा हा हाफ इथं आला, ओके, आणि हा हाफ जर तुम्ही या पॉईंटसोबत त्या ठिकाणी कम्पेअर केला आणि एक्स ॲक्सिसवरती पॉईंट काढला तर तो येत होता KM. ओके, हा होता व्ही मॅक्स, हा होता KM. एक्झॅक्टली KM बद्दलची माहिती थोडी सांगतोय आणि व्ही मॅक्स बद्दलची माहिती थोडी सांगतोय. KM म्हणजे काय तर एक्झॅक्टली KM इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. KM इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट which when the reaction reaches to the maximum velocity. ओके, पण आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी घ्यायची आहे का? नाही. रिॲक्शन रिचेस टू द हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी. MCQ मध्ये खूप कन्फ्यूज करते. काय KM इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट विच वेन द रिॲक्शन रिचेस टू द हाफ ऑफ द मॅक्झिमम व्हेलॉसिटी. हा आहे KM. आणि एक्झॅक्टली जर तुम्हाला विचारलं व्ही मॅक्स, ओके, हा दिसतोय व्ही मॅक्स या ठिकाणी फॉलो केलेला वाय ॲक्सिसवरती दिसतोय. व्ही मॅक्स म्हणजे काय? इट एक्झॅक्टली डिनोट द हाऊ मच ऑफ द सबस्ट्रेट, म्हणजे हाऊ मच ऑफ द सबस्ट्रेट इज टू बी कन्झ्युम बाय द एन्झाईम. व्ही मॅक्स काय? हाऊ मच ऑफ द सबस्ट्रेट इज टू बी कन्झ्युम बाय दॅट पर्टिक्युलर एन्झाईम इज नथिंग बट द व्ही मॅक्स. आणि KM काय सांगितलं होता? KM इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट विच वेन रिचेस टू द हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी. हे खूप महत्त्वाचं आहे. जर विचारलं युनिट ऑफ द KM आणि युनिट ऑफ द व्ही मॅक्स तर खूप महत्त्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवा. युनिट ऑफ द KM अँड युनिट ऑफ द व्ही मॅक्स इज नथिंग बट द KM काय कॉन्स्टंट आहे, म्हणजेच त्या ठिकाणी मिलीमोल्स. मिलीमोल्समध्ये याचं युनिट त्या ठिकाणी कम्पेअर करायचं आहे किंवा मोजायचं आहे म्हणतोय. आणि व्ही मॅक्सचं युनिट काय सांगायचं आहे तर मोल्स पर मिनिट किंवा मोल्स पर सेकंद. सेकंदमध्ये पण किंवा मिनिटमध्ये पण तुम्ही याचं युनिट मेजर करू शकतात म्हणतो. अशा पद्धतीनं हे आहे मायकलसन मेंटेन इक्वेशन. सिम्पली लक्षात काय ठेवायचं तर इट फॉलोज द नॉन लिनियर कायनेटिक्स. दिसतंय तुम्हाला नॉन लिनियर कायनेटिक्स म्हणजे मिक्सर ऑर्डर कायनेटिक्स. हा असेल तर स्ट्रेट लाईन ग्राफ त्या ठिकाणी येतोय, दिसतोय तुम्हाला स्ट्रेट लाईन ग्राफ. मिक्सर ऑर्डरमध्ये काय फर्स्ट पण येतोय आणि झिरो पण येतोय. ओके, आणि या ठिकाणी काय कॉन्सन्ट्रेशन किती पण वाढवा सबस्ट्रेटचं त्या ठिकाणी प्लाटू फेज फॉलो करतोय, म्हणजे नथिंग बट द स्ट्रेट लाईन कर्व. ओके, दॅट इज द झिरो ऑर्डर कायनेटिक्स. अशा पद्धतीनं आहे मायकलसन मेंटेन इक्वेशन. सो टिल देन बाय.